दोनच घटक आहेत जे तुमच्या जीवनात खूप मोठा परिणाम करतात. पहिलं आहे पीस, शांती. हम्म. आणि दुसरं आहे तुमच्या बरोबर किती लोक आहेत. किती लोक तुम्ही कमवलेत, पैसे नाही. किती लोक तुम्ही कमवलेत. कमवले म्हणजे असं की किती लोक तुमच्या बरोबर आहेत, किती लोक तुमच्या बरोबर उभे आहेत. म्हणजे मी अगदी प्रामाणिकपणे सांगतोय, मी हे अगदी ऑन रेकॉर्ड सांगतोय. याचा गैरअर्थ कोणी घेऊ नका प्लीज. मी ना खूप लोक कमवले, पण मी 15 लोकांची अशी लिस्ट एक तयार करून ठेवली की मी जर गेलो, माझा मृत्यू झाला, तर हे फक्त 15च लोक माझ्या अंत्यविधीमध्ये यावेत. 16व्या व्यक्ती नको. नको का? कारण मी त्याला कमवलं नाही, मी त्याला काही हे दिलं नाही, मग तो माझ्या परिवारात नाही, असं नाहीये. मला वाटतं की कोणत्याही 16व्या व्यक्तीला मी त्रास देऊ नये जेव्हा मी नसेल. मी असताना तर त्रास देतोच, म्हणजे त्रास देतो इन द सेन्स, म्हणजे काही ना काही कारणाने आपण एकमेकांशी कनेक्ट होतो, काय होतो. बरोबर. पण मी गेलो तेव्हा मी गेल्यामुळे त्याला काही त्याचा उपयोग नाहीये. तर आय मस्ट नॉट बी युजलेस. तुम्ही जेव्हा जाईल तेव्हा आय एम नॉट इन युजफुलनेस ना. म्हणजे मी उपयोगात असणारा व्यक्ती नसेल, कारण मी व्यक्तीच नसेल. तर माझं एक्झिस्टन्स तेव्हा शून्य जर असेल, तर त्या शून्य एक्झिस्टन्स मध्ये फक्त 10-15च लोक असणं म्हणजे मला वाटतं अपेक्षित आहे. आणि त्या 15च लोकांपेक्षा जास्त 16वा व्यक्ती नको, कारण त्याला कशाला त्रास द्यायचा. तो व्यक्ती कशाला असायला हवा. बिकॉज आय मस्ट नॉट बी युजलेस, आय मस्ट बी युजफुल, है ना. म्हणून लोक कमवणं खूप महत्वाचं आहे. पण लोक कमवणं म्हणजे असं नाही की किती मित्र परिवार आहेत, सकाळ संध्याकाळी कोण फोन करताय, कसं फोन करताय. तुमच्या जीवनात अगदी 10च लोक असावेत, 2च लोक असावेत, पण ते असे लोक असावेत जे तुमच्या ठिकाणी, तुमच्या बरोबर प्रत्येक ठिकाणी उभे राहतील. अगदी तुम्ही मारामारी केली तरी उभे राहतील. नाही, मारामारी केली तर आधी हे बघतील की चूक कोणाची होती, आणि जर चूक अभयशाची असेल तर आधी अभयशालाच लगावतील दोन. तर मी ज्या ठिकाणी चुकीचं आहे त्या ठिकाणी माझ्या बरोबर माझा मित्र माझ्या विरुद्ध उभं राहणं म्हणजे माझ्या बरोबर उभं राहणं आहे. म्हणून लोक कमवणं महत्वाचं आहे. असे लोक कमवणं महत्वाचं आहे जिथे मी चुकीचं असेल तर मला स्पष्टपणे अगदी माझी कॉलर पकडून आणि माझी अशी मान पकडून सांगणारे असावेत की इथं चूक आहेस तू, आणि चूक आहेस तर मान्य करावी पण लागेल, आणि त्या दिशेला चालावं लागेल जिथे आपण बरोबर आहोत. अगदी बरोबर. म्हणून शांती आणि लोक हे 2 शब्द आहेत जे तुमच्या जीवनात असावेत, आणि ह्या 2च शब्दांमध्ये तुमचं जीवन, मला वाटतं मनुष्य जीवनाचा केंद्रबिंदू असावा, आणि त्याच्यातच आपण पुढे चालत राहावं. या 2 शब्दांमध्ये मला वाटतं जे पॉडकास्ट बघतात इथपर्यंत, कदाचित या 2 शब्दांना प्लीज लिहून घ्या आणि अवलोकन करा की हे शांतीच्या याच्यात मागच्या वर्षी तुम्ही किती शांत होतात मानसिक दृष्ट्या, आज किती शांत आहात, आणि मागच्या वर्षी किती लोक होते जे आज पण आहेत का, आणि त्यांच्याबरोबरचे तुमचे संबंध तुम्ही किती वाढवले. आणि एक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही लोकांबद्दल बोलतो ना आम्ही दयाल, तर प्लीज जेव्हा तुम्ही सरेंडर करता ना, समर्पण करता ना, तेव्हाच तुम्ही लोक कमवू शकता. तुम्हाला समर्पित व्हावं लागेल ना. लोकांना कमवायचं म्हणजे काय, तुम्हाला समर्पित झालात तर तुम्ही लोक कमवाल, अदरवाईज तुम्ही लोक नाही कमवू शकणार. थँक्यू. पुढचा प्रश्न असा आहे की पैसा हा संपत्ती का, पैसा फक्त संपत्ती आहे का? अच्छा, म्हणजे तुमचा प्रश्न करायचा हा आहे की पैसा म्हणजेच संपत्ती का? हा. आणि पैसा असला तर संपत्ती, पैसा नसला तर काहीच नाही, असं काही असतं का? मागच्या मला वाटतं 25-30 मिनिटापासून जी चर्चा आपण करतोय त्याच्यात बऱ्याच गोष्टी तशा चांगल्या तऱ्हेने आपण विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला, आणि त्यातलं एक सगळ्यात महत्वाचं विश्लेषण किंवा सगळ्यात महत्वाचा गाभा त्याचा काय, त्याचा या पूर्ण कन्व्हर्सेशनचा, या पूर्ण संभाषणाचा, या पॉडकास्टचा अर्थ काय, तर पैसा म्हणजे संपत्ती हा दृष्टिकोनच बदलण्याची गरज. म्हणजे पैसा संपत्ती आहे हे व्याख्या तत्वतः चुकीची है ना. म्हणजे मला तसं विचाराल तुम्ही तर जितके महान देशात लोक होऊन गेलेत, ज्या लोकांकडे संपत्ती नावाचा प्रकारच नव्हता, मग त्यांनी काहीच कमवलं नाही का? महात्मा गांधी, त्यांची संपत्ती किती आहे माहिती आहे का तुम्हाला? नाही, पण त्यांचं नाव माहिती आहे. बरोबर. असाच एक व्यक्ती आहे के जी पटेल.
ओके. त्या व्यक्तीचं नाव कधी ऐकलंय? नाही. त्याच्याकडे 2,000 कोटी होते. हो. असाच व्यक्ती आहे हिरेन मेहता, त्याच्याकडे 5,000 कोटी होते. तुम्ही नाव ऐकलंय? नाही. पण महात्मा गांधींचं नाव ऐकलंय? हो. पैसा होता महात्मा गांधींकडे नाही. का? त्यांच्या परिवाराचं कधी नाव ऐकलंय? नाही. तर नेल्सन मंडेला नाव ऐकलंय? हो. नाही ऐकलं. पण पैशामुळे ऐकलंय का? नाही. त्यांच्याकडे किती पैसा आहे हे ऐकलंय? नाही. सुभाषचंद्र बोस, प्राऊड होतो? हो. अभिमान वाटतो? हो. त्यांच्याकडे किती पैसा आहे बघितलं कधी? ऐकलं कधी नाही. की त्यांच्याकडे किती पैसा होता? नाही. तर पैसा म्हणजे संपत्ती ही व्याख्याच मुळी चुकीची. आणि चांगलं केलं तुम्ही हा प्रश्न विचारला, कारण या प्रश्नामुळे कदाचित आतापर्यंत जे पॉडकास्ट बघत आलेत, ज्यांना इंटरेस्ट आला या पॉडकास्टमध्ये ना, त्या लोकांना पण या गोष्टीचं कदाचित स्वतःला रिकन्साईल आणि फाईन ट्यून करायची गरज पडेल की खरंच ज्या ह्या पॉडकास्टमध्ये मी ऐकतोय अभय आणि दयालकडून, पैसा म्हणजेच संपत्ती का, आणि ही व्याख्या चुकीची आहे, खरंच हा विचार करायला हवा का? हो, पैसा म्हणजे संपत्ती बिलकुल चुकीचा अर्थ आहे. ही व्याख्या पूर्णतः चुकीची. काही एका प्रश्नामध्ये उत्तर देताना मी सांगितलं की 2001 मध्ये मी माझ्या दैनंदिन जीवनाची सुरुवात केली, रोटी कपडा मकान माझ्यासाठी महत्वाचं होतं. त्या फेज मध्ये मला कदाचित थोडं महत्वाचं वाटलं होतं, कारण पैसा म्हणजे माझ्यासाठी त्यावेळेस संपत्ती होतं तितक्या फेज साठी. पण तो फेज माझ्या जीवनातून निघून 20 वर्ष झाले आणि जवळपास 23 वर्ष झालेत. आज सुद्धा जर मला वाटतं की पैसा म्हणजे संपत्ती महत्वाची आहे, ती व्याख्याच महत्वाची आहे, तर कदाचित मी चुकीच्या पायंड्याकडे जातोय. कदाचित संस्कार मुलांना देताना किंवा परिवाराला देताना किंवा स्वतःचे संस्कार सुद्धा मी चुकीचे घेऊन चालतोय. आणि जर पैसा हीच संपत्ती ही व्याख्या जर मी कणखरपणे कंटिन्युअस घेऊन चाललो ना, तर मी स्वतःच पैशाबरोबर असलेला संबंध रिकन्साईल फाईन ट्यून करूच शकणार नाही दयाल. त्यामुळे पैसा म्हणजे संपत्ती हे एक काळासाठी, एका खूप कमी वेळेसाठी, एका मनुष्य जीवासाठी गरजेचं असू शकतं, ते सुद्धा काही प्रमाणात, पण ते कंटिन्युअस असू शकत नाही. जर ते कंटिन्युअस राहिलं तर मी कॉम्पिटिशन मध्ये जाईल, जे काही वेळापूर्वी आपण बोललो. ते कंटिन्युअस राहिलं तर मी जिलेसी मध्ये जाईल, जे मी कार बद्दल बोललो है ना. ते कंटिन्युअस राहिलं तर मी कॉम्पिटिशन आणि जिलेसी नंतर ईर्ष्ये मध्ये पण जाईल. ते कंटिन्युअस राहिलं तर कदाचित मी कधीच समाधानी जीवन जगू शकणार नाही. ते कंटिन्युअस राहिलं, ही व्याख्या कंटिन्युअस राहिली, ही व्याख्याच मी घेऊन चाललो, तर कदाचित मी कधीच शांतीपूर्ण जीवन जगू शकणार नाही. काय मागच्या प्रश्नामध्ये उत्तर देताना तुम्हाला सांगितलं की 2 महत्वाचे एरिया पॅरामीटर्स आहेत जगण्यासाठी, लोक आणि शांतीपूर्ण जीवन. तर ह्या शांतीपूर्ण जीवनातही मी राहू शकणार नाही, आणि हे सगळं जर कंटिन्युअस राहिलं तर कदाचित मी लोकही जगू शकणार नाही. त्यामुळे जीवनाचा अर्थच संपून जाईल. त्यामुळे पैसा आणि संपत्ती एकमेकांशी बिलकुल संलग्न नाही आहेत. हा, तुम्ही मला विचाराल की संपत्ती म्हणजे काय, तर कदाचित तो जास्त संयुक्तिक, जास्त इन्क्लुझिव्ह प्रश्न असेल. आणि संपत्ती म्हणजे काय, तर संपत्तीमध्ये 4 वेगवेगळे प्रकार मोडतात असं मला वैयक्तिकरित्या वाटतं. आणि त्यात पहिला प्रकार जो आहे तो आहे तुमची भावनिक संपत्ती. दुसरा प्रकार आहे लोकांची संपत्ती. तिसरा एक प्रकार आहे तो आहे तुमची आरोग्यदायी संपत्ती, सॉरी. आणि चौथा आहे आर्थिक संपत्ती. या चौघांची सिरियल है ना, म्हणजे अनुक्रमणिका खालीवर होऊ शकते. म्हणजे 2001 मध्ये माझ्यासाठी अनुक्रमणिका पहिल्या स्तरावर, पहिल्या प्रायोरिटी माझी होती आर्थिक, मग होती भावनिक, मग लोकांची संपत्ती, मग आरोग्याची, लोक म्हणजे सामाजिक संपत्ती, आणि मग आरोग्याची. पण आज 2024 येता येता माझ्यासाठी सगळ्यात महत्वाची प्रायोरिटी झालेली आरोग्य संपत्ती, मग सामाजिक संपत्ती, मग म्हणजे आर्थिक संपत्ती, असं सिरियल है ना, अशी अनुक्रमणिका. आता आरोग्य आधी का आणि सामाजिक संपत्ती नंबर 2 ला का ठेवली मी, जी काही आधीच्या प्रश्नाला उत्तर देताना मी तुम्हाला सांगितलं की सामाजिक भान खूप महत्वाचं आहे, आणि आता आम्ही इथून पुढे सामाजिक भान ठेवतो. 1 ऑगस्ट 2019 पासून आम्ही सामाजिक म्हणजे काय म्हणतात त्याला, कर्तव्य नाही, सामाजिक कर्तव्याला जास्त महत्व देतोय, सामाजिक दृष्टिकोनाला जास्त महत्व देतोय. तरी सुद्धा मी बोलताना आता म्हटलो की मी माझ्यासाठी सध्याच्या मोमेंटला आरोग्य ही संपत्ती जास्त महत्वाची आहे. तर आरोग्य संपत्ती यासाठी महत्वाची की जितकं चांगलं माझं मानसिक आणि शारीरिक आरोग्य असेल, तितकं चांगल्या पद्धतीने मी सामाजिक कर्तृत्व किंवा सामाजिक माझ्या
ऋणानुबंध, सामाजिक कर्तव्य माझं मी कर्तव्य. पूर्ण करू शकतो. पूर्ण. पण जर सामाजिक कर्तव्य पूर्ण करायचं आणि आरोग्याकडे मी लक्ष नाही दिलं हो. तर कदाचित खूप मोठ्या चुकीच्या पायंड्याकडे मी जातोय आणि पूर्णतः मी स्वतःला समर्पित करून म्हणजे मी सुद्धा समर्पित करून समाजासाठी काही करू शकणार नाही. जे कदाचित महात्मा गांधींनी, सुभाषचंद्र बोस किंवा आपले पंतप्रधान जे खूप चांगलं काम करतायत, नरेंद्रजी मोदी, हे जे अगदी स्वचा त्याग करून स्वचा अर्थ शोधता शोधता समाजासाठी, देशासाठी, जगासाठी एक नवा अध्याय, नवा पायंडा निर्माण करतायत. कसं जगायला पाहिजे त्यासाठी कदाचित तो निर्माण करू शकतो. संपत्तीचे वेगवेगळे 4 पाया म्हणजे पाय असले पाहिजे ज्याच्यावर आपल्या जीवनाची बिल्डिंग है ना, इमारत उभी राहिली पाहिजे. त्यात एक आहे आरोग्य, एक आहे समाज, तिसरा आहे अर्थ आणि चौथा जो आहे तो आहे भावनिक स्थिरता. जी मी सगळ्यात आधी बोललो की शांतीपूर्ण जीवन है ना, त्यावर खूप छान याचं विश्लेषण केलं आहे. आणि मी आता असं म्हणू शकतो की असे जे लोक आहेत, अनुभवी लोक जे आहेत, त्यांनी प्राप्त आणि पर्याप्त याच्यामधला जो गॅप आहे, जो अंतर आहे, हे कमी केल्यामुळेच असे विचार किंवा अशी मानसिकता आपण निर्माण करू शकतो. आय थिंक मी बरोबर बोललो. अगदी बरोबर. म्हणजे मला असं वाटतं ना की ज्या समाजाने इथपर्यंत प्रत्येक व्यक्तीला आणलं असेल, ज्या लोक पॉडकास्ट बघतायत त्यांना जे लोक असं समजतात की आम्ही यशस्वी आहोत, तर ही संकल्पना किंवा ही व्याख्या सुद्धा थोडी रिकन्साइल करायची गरज आहे. म्हणजे यशस्वी हा व्यक्ती होऊ शकत नाही. यशस्वी हे लोक होऊ शकतात, ग्रुप ऑफ पीपल्स. म्हणजे अभय शहा कधीच यशस्वी होऊ शकत नाही. अभय शहाचा परिवार किंवा समाज यशस्वी होऊ शकतो, त्यातला अभय शहा एक पार्ट आहे. अभय शहा अयशस्वी होऊ शकतो. आय मे बी अनसक्सेसफुल, बट आय विल नेव्हर बी सक्सेसफुल. वी विल बी सक्सेसफुल. आपण सक्सेसफुल होऊ शकतो. हे पॉडकास्ट जितक्या जास्त लोकांपर्यंत जाईल तितकं अभय शहाचं सक्सेस नाही. इट्स नॉट दयाल सक्सेस. दयाल म्हणजे मला वाटतं दयाल मिनिंग विथ नथिंग विथ दयाल ना, दयाल मास्टर ऑफ नथिंग. तर मास्टर ऑफ नथिंग कधी होईल? मास्टर ऑफ नथिंग तेव्हा होईल दयाल, जेव्हा दयाल, अभय, सुनील, विनोद यांना सगळ्यांना विसरतील लोक आणि मग या पॉडकास्टकडे बघतील. तर आपण तेव्हा सक्सेसफुल होऊ जेव्हा या सगळ्यांना कलेक्टिव्हली बघितलं जाईल. तर सक्सेस विल बी कलेक्टिव्ह, फेल्युअर विल बी इंडिव्हिज्युअल. कारण मी स्वतःचा विचार करून बोलतोय. बरोबर. स्वतःला त्याग करून जेव्हा बोलेल तेव्हा ते कदाचित सक्सेसफुल आणि इन्क्लुझिव्ह असेल पूर्ण याच्यात. त्यामुळे तुम्ही जसं बोललात त्यात ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश ऑटोमॅटिकली येईल. आणि आपण जेवढं मीपणा कमी केलं तर मला असं वाटतं की आपली प्रगती तेवढीच जास्त चांगली होईल. ही मानसिकता. मला एक छोटासा आमचं 18 एप्रिल 2018 औरंगाबाद इथे, आमच्या संभाजीनगर इथे, आता संभाजीनगर झालंय, तिथे जवळपास 32 जोडप्यांचं आम्ही लग्न लावलं ना, तेव्हा आमच्या इथे एक सद्ग्रस्त ज्यांनी खूप चांगलं देणगी आम्हाला दिली होती. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या 32 जोडप्यांचं आम्ही लग्न लावलं होतं 18 एप्रिल 2018. भाईश्री व्हेंचर्सचे जे अध्यक्ष आहेत, डायरेक्टर आहेत, वन ऑफ द डायरेक्टर प्रवीणजी सोमानी, त्याचे अध्यक्ष होते माझ्या ग्रुपचे, जायंट्स ग्रुप ऑफ औरंगाबाद प्राईड तेव्हा नाव होतं, आणि मी सचिव होतो तेव्हा. तर त्यामध्ये एक सद्ग्रस्त आले होते, त्यांनी स्टेजवर उभं एक शब्द वापरला होता, तुम्ही जे बोलताय त्याच्यावर मला आठवलं अचानक, की मी आहे तिथे हरी नाही आणि जिथे हरी आहे तिथे मी नाही. तर जेव्हा मी असतो ना तिथे हरी नसतो. अगदी बरोबर. आणि जिथे हरी असतो ना तिथे मी नसतोच, कारण मी ऑलरेडी समर्पित केलं स्वतः. खूप छान रीतीने तुम्ही उत्तर दिलं या प्रश्नाचा. आता आणखीन प्रश्न असा उभरतो की हा मीपणाची मानसिकता जी झालेली आहे, हे पैसे जास्त आल्यामुळे जास्त वाढते. काही अंशी तुम्ही बरोबर आहात. कारण होतं काय की आपण जेव्हा पैसे कमवतो ना तेव्हा आपण पैसा कमवला की आपण आपल्या सुरुवातीच्या ज्या बेसिक गरजा आहेत, रोटी, कपडा, मकानच्या, त्या पूर्ण करतो. आता कदाचित त्या गरजा तितक्या महत्वाच्या नाही, खूप सोप्या पद्धतीने त्या पूर्ण करू शकतो आपण. पण जसं पैसा येतो ना जास्त, तेव्हा त्या पैशाचा सदुपयोग कसा करायचा याची पूर्णतः कल्पना किंवा याचं पूर्ण ज्ञान आपल्या इथे कोणत्याही युनिव्हर्सिटीमध्ये आणि कोणत्याही मला वाटतं शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये दिल्या जात नाही. हे एक दुर्दैव आहे
है ना. म्हणजे हे पूर्ण मानसिक म्हणजे मनुष्य जातीच दुर्दैव आहे. बरोबर. फक्त भारताचंच नाही, मी पूर्ण जगात बऱ्याच ठिकाणी गोष्टी मी बघत आलोय, खूप पुस्तकं वाचत आलोय. त्यामुळे हे दुर्दैव आहे की पैशाचं ज्ञान, म्हणजे पैसा म्हणजे काय, किंवा पैशाचा वापर कसा असला पाहिजे, किंवा पैसा म्हणजेच संपत्ती का, जे आता सगळ्या हो. पॉडकास्ट मध्ये आपण बघत आलोय, याचं ज्ञान दिलं जात नाहीये. आणि म्हणून हा मीपणा जात नाही, किंवा पैसा आल्यानंतर मीपणा वाढतो. वाढीस लागण्यामागे कारण काय, की संस्कार आपल्या इथे फक्त एका पठडीतच गोल करून ठेवलाय. संस्कार म्हणजे काय, संस्कार म्हणजे शाळा करणे, कॉलेज करणे, जन्म घेणे, लग्न करणे, आपलं मुलं जन्माला घालणे, आणि मग आपल्या मुलांच्यासाठी काहीतरी करणे, आणि मग मरून जाणे. हा संस्कार ह्या पठडीत हा मनुष्य जीवनच जगत आलाय. हो. पण याला थोडा बदल करून त्याला थोडस वृद्धिंगत करण्याची गरज आहे. ह्या संस्काराला पैशाचा संस्कार ने जोड देणं गरजेचं आहे. त्यामुळे जर पैशाच्या संस्काराने जोड दिली तर कदाचित पैसा हा आपल्यासाठी, आपल्या परिवारासाठी, समाजासाठी, देशासाठी आणि मनुष्य जीवनासाठी कदाचित खूप जास्त सकारात्मक दृष्ट्या परिणाम करून हा आनंदीदायी मला वाटतं समाज आपण हे करू शकतो. म्हणून तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे की पैसा जास्त आला की थोडा मीपणा वाढतो, पण तो मीपणा जेव्हा जेव्हा येईल तेव्हा तेव्हा पैसा हा जो आलाय तो माझा नसून या समाजाचा आहे, या समाजामुळे आहे आणि या समाजासाठी आहे, असा विचार, अशी विचारसरणी वृद्धिंगत जर केली तर कदाचित तो मी हा परिणामी समर्पित होईल. आणि तो समर्पित झाला तर समाधान येईल, शांती येईल, लोक येतील, समाज चांगला होईल. मला एक खंत वाटतो या देशामध्ये अभेशासारखे जे विचार आहेत पैशाबद्दल, जे जर पॉलिटिशियन लोकांना आलं असतं किंवा तर तुम्हाला असं वाटत नाही की त्याचा इम्पॅक्ट आज देशासाठी किंवा सोशल कॉन्ट्रीब्युशन जे होतं आहे, जे तुम्ही बोलतायत, तुम्ही जे करतायत सोशल वर्क, त्यांनी जास्त केलं असतं? नाही, आता हे थोडस आपण याला थोडस नकारात्मक घेतोय, पण थोडं सकारात्मक जर घेऊ शकलो, थोडं सकारात्मक घेऊ शकलो तर मी हे म्हणू शकेल की सामाजिक भान ही प्रत्येक व्यक्तीची जिम्मेदारी. म्हणजे अगदी तुम्ही मला हे विचाराल तर मी बऱ्याच वेळेस विचार करतो ना, मी आता एक लीन मॅनेजमेंट नावाचा एक खूप सुंदर प्रोग्राम करतोय, तर त्यामध्ये ना सामाजिक भान याच्यावर खूप लक्ष दिलं जातं. म्हणजे किती लीन होऊ शकतो आपण. आता माझ्या घरात तुम्ही घरी गेलात की हे नक्की चेक करा की घरात गेल्याबरोबर तुम्ही बाहेर जे तुमचं शूज त्याचं रॅक आहे त्याचे किती शूज आहेत, चप्पल्स किती आहेत, है ना, आणि स्लीपर्स किती आहेत. टोटल जर मोजलं ना पूर्ण घराची तर 25-50 हजारच्या पेक्षा कमी टोटल परिवाराचं शूज चप्पल मध्ये खर्च होत नाही. पण किती त्याचा उपयोग करतो आपण. जर त्याचा उपयोग पूर्ण नाही केला तर दे आर बिंग युज्ड लेस. आठवतं काही प्रश्नांपूर्वी बोललो, इट मस्ट बी युजफुल. तो जो पैसा वाचवू शकलो आणि सामाजिक भान ठेवू शकलो तर कदाचित फक्त राजकारणीत नाही, प्रत्येक गोष्टीत राजकारण्यांचंच चूक आहे असं नाही, पण मला वाटतं पूर्ण समाजाभिमुख ही एक रिव्होल्युशन, एक चळवळ होऊन कदाचित सामाजिक भान याला जास्त महत्व देता देता जर आपल्या पुढे वाढता आलं तर कदाचित आपण जास्त चांगला समाज बनवू शकू. आणि हे पॉलिटिशियन्स आलेत कुठून, समाजामधून आलेत ना. समाज कोणाचा आहे, आपलाच आहे. या समाजामध्ये तुम्ही पण आहात ना आणि मी पण आहे. मग तुम्ही आणि मी ज्या समाजात आहोत त्या समाजामधून जर ते राजकारणी आलेत आणि ते 400 कोटी रुपयाचा घबाड स्वतःकडे ठेवतायत तर त्या समाजाला बनवण्याची जिम्मेदारी राजकारण्यांची आहे की आपली आहे? आपली. सुरुवातीला ती आपली आहे. आपण तसा समाज बनवलाय, पण याचा अर्थ असा नाही की त्याच्यात आपली काही चूक आहे, पण आपण कुठे त्याला चांगलं करू शकतो, कुठे त्याला चांगल्या तऱ्हेने पुढे घेऊन जाऊ शकतो. आणि या समाजाला सामाजिक भान आणि ऋणानुबंध किंवा देण्याची जबाबदारी है ना, देण्याची जबाबदारी. सगळं सुरुवातीच्या एका आपल्या पूर्ण कन्व्हर्सेशन मध्ये बोलताना मी बोललो की ज्ञान जे आहे ते ज्ञान सुद्धा दिल्याने वाढतं, कमी होत नाही. बरोबर. पण ही जबाबदारी की आपण हे जे काही देतोय ते देताना आपल्याला हे भान असावं की हे मी देत नाहीये, हे कोणीतरी आहे ज्यांनी ते आपल्याला दिलं ना, आपण ते देतोय, है ना. तर त्यामुळे एक खूप चांगली कथा आहे, मला अचानक आठवली. राजा हरिश्चंद्र होते आणि तुलसीराम होते. राजा हरिश्चंद्र द्यायचे खूप, तर प्रत्येक वेळेस जेव्हा द्यायचे तेव्हा त्यांचे डोळे असे खाली असायचे.
त्यांचे है ना हो. असे त्यांचा भाव हा म्हणजे मी देतोय असं कधीच नव्हता. तर तुलसीरामांनी एक लेटर त्यांना लिहिलं की ते संस्कृतमध्ये लिहिलं की बाबा तुम्ही हे जे देताय प्रत्येक वेळेस तुमचा भाव असा काय की तुम्ही तुम्ही डोळे खाली का करताय देताना. तर ते म्हटले की मला या गोष्टीची लाज वाटते की लोकांना वाटतं की मी देतोय, पण करता करविता किंवा देणारा वेगळा. त्यामुळे ज्याने मला दिलं तेव्हा मी तुम्हाला देऊ शकलो, जर त्याने मला नसतं दिलं तर मी देऊ शकलो नसतो. बरोबर. पण हा भाव येण्यासाठी सुद्धा, सामाजिक भान ठेवण्यासाठी सुद्धा तो समाज जो आहे तो समाज एक कलेक्टिव्ह रिव्होल्युशन जर घेऊन आला तर कदाचित ते चांगल्या तऱ्हेने आपल्याला म्हणजे देशाला आणि प्रत्येक समाजाला सकारात्मक ऊर्जा देऊ शकेल. म्हणून मला वाटतं की प्रत्येकाचीच जबाबदारी आहे, फक्त राजकारण्यांची जबाबदारी आहे असं समजून असं बोलून कदाचित आपण आपली जबाबदारी झटकतोय असं मला वाटतं. तुम्ही ह्या प्रश्नाचं खूप चांगलं उत्तर दिलं आहे. तर ह्या प्रश्नाचं म्हणजे याचं कारण असं होतं, विषयाचं कारण असं होतं की खूप लोक जे आहेत ते फक्त आणि फक्त पॉलिटिशियन लोकांनाच ब्लेम करतात. आपलं सामाजिक कर्तव्य काय आहे हे कम्प्लिटली विसरून जातात आणि फक्त ब्लेम करतात, आरोप प्रत्यारोप चालू ठेवतात. आपण कशा प्रकारे समाजाच्या प्रती कर्तव्य किंवा आपण काय चांगलं करू शकतो, त्यांच्या आयुष्यामध्ये चांगलं बदल आणू शकतो याचा प्रयत्न आपण करायला पाहिजे. तर आपण इथेच थांबूयात. आपण पुढच्या सिरीजमध्ये फायनान्स सेगमेंट विथ मिस्टर अभय शाह सोबत परत येऊयात. तुम्ही नवीन असाल तर आमच्या युट्यूब चॅनल मास्टर्स ऑफ नथिंग विथ दयालला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ हा शेअर करा. धन्यवाद.